समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। प्रशासनाकडून राज्याच्या आदिवासी क्षेत्राबाहेर 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार, टोकरे, ढोर, कोळी जमातीवर 50 वर्षापासून सतत अन्याय होत आहे, तो दूर करून न्याय द्यावा या मागणीसाठी बुधवार 25 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आमरण उपोषणात प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांच्यासह अभिमान घटे, दत्ता सुरोसे, सूरज खडाडडे, माशप्पा कोळी आदी सहभागी झाले आहेत। यावेळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी, प्रा. अशोक निंबर्गे आदी सहभागी झाले होते। 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून सुलभने अनुसूचित जातीचा जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावीत। लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा, विधान परिषद, आदिवासी कल्याण समिती, सल्लागार समितीवर कोळी समाजास प्रतिनिधित्व देण्यात यावे। शबरी वित्त मंडळावर अध्यक्षपदी कोळी जमातीच्या व्यक्तीला संधी देण्यात यावी। आगामी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांमध्ये कोळी जमातीच्या 3 संधी देण्यात यावी। जात पडताळणी समितीला अर्धन्यायिक दर्जा असल्याचे समितीचे कामकाज विधी व न्याय विभागांतर्गत व्हावे, अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत। माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामय्या साहेब यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला व चर्चा करताना दिसून येत आहे। राज्याच्या 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नासाठी कालपासून धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आमरण अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे। आज दुसरा दिवस आहे, तरी सुद्धा प्रशासनानं आतापर्यंत कोणतीही कसलीही दखल घेतलेली नाही। आमच्या आंदोलकांची तब्येत ढासळत चाललेली आहे। त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे, आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक हक्क आम्हाला राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत, ते हक्क तुम्ही आम्हाला लवकरात लवकर द्यावेत। आदिवासी क्षेत्रातील कोळी जमातीला ज्या पद्धतीने जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र दिली जातात, तोच निकष वापरून आम्हालाही जात आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावीत, असा शासन आदेश लवकरात लवकर काढून आमचा प्रश्न मिटवावा। त्याचबरोबर मी समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान करतोय की हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उद्या मराठवाडा, विदर्भातून मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील समाज बांधवांना मी विनंती करतोय की हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आणि राज्यघटनेने आपल्याला जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, ते हक्क आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी उपस्थित राहून आमचं मनोबल वाढवावे, ही सर्वांना विनंती आहे।